B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P. वर्गांच्या बाकांवर नाव लिहिलेली, शाळेच्या बसमध्ये मस्ती केलेली, कॉलेजला मस्तींची होतात लफडी, नावांच्या जागेवर प्रेमांची कोडी, स्कूल में रोजाना जाने का अलग था मजा, फिर से मुझे स्कूल में जाने दो ना जरा। शाळेचा पहिला दिवस आठवतो, पावसाने भिजलेले रस्ते आणि शाळेत जायचं म्हणून भिजलेले डोळे। बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांचा पण सत्कार जो काही आपले विद्यार्थी आपल्या इकडे शिकत असताना काही जण आता ही जी लेगसी आहे ती दरवर्षी सुरू राहील, म्हणजे प्रत्येक वर्षी शैक्षणिक क्षेत्रात असतील, क्रीडा क्षेत्रात असतील, प्रावीण्य मिळवतील त्यांच्यासाठी आमच्या बॅचतर्फे दरवर्षी असे मोमेंटोज दिले जातील। तर आपण आता त्या कार्यक्रमाला वळणार आहोत। प्रथमतः आपण इयत्ता 12वी मध्ये जी मुलं फर्स्ट सेकंड थर्ड रँक आलेले आहेत त्यांना आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत। तसंच त्यांना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेणार तो गुरगुरणार। त्याच धर्तीवर आम्ही ह्या मुलांना असं पाठबळ मिळावं व प्रोत्साहन मिळावं की पुढे जाऊन एखाद्या गोष्टीची पूर्तता करणं एवढं काही प्रत्येकाच्या हातात नसतं, पण त्यातल्या तर आपण आपल्या शाळेला काय देऊ शकतो। तर आमच्या बॅचतर्फे फुलना फुलाची पाकळी म्हणून शाळेसाठी शाळेमध्ये दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होतात। सांस्कृतिक कार्यक्रम असून दे, सहकारी सेनानायक सर त्याचबरोबर जमलेले सर्व 2011-2012 त्याचे सर्व विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त खेळाडू 10वी-12वी मध्ये प्रथम 3 क्रमांक त्याचे मानकरी आणि इतर पालकवर्ग। खरं म्हटल्यानंतर या कार्यक्रमाबद्दल पहिल्यांदा आम्ही परवाना फोन केला, त्याला मी सूचना केली होती की 30 एप्रिलच्या आत हा कार्यक्रम झाला तर असे चांगल्या पद्धतीनं तो करता येईल असं। आणि खरं म्हटल्यानंतर विद्यार्थी असताना आम्ही तुम्हाला शिकवलेलं आहे की अनेक प्रकारची ऋण असतात, मातृ पितृ ऋण, देश ऋण आणि शाळेचं सुद्धा गुरु ऋण आणि शाळा ऋण। खरं म्हटल्यानंतर शाळेबद्दल तुम्ही कसाही कार्यक्रम साजरा केला, वाळून आता या ठिकाणी माफी मागितली पण काही गरज नाही। खरं म्हटल्यानंतर तुम्हाला शाळेबद्दल असलेलं प्रेम या ठिकाणी दिसून आलं, कारण याची मुहूर्त वेळ माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा हा सुरुवात करण्याचा हा मान तुमच्या बॅचवर आता इथून पुढे करतील। पण कुठेही बघा भारताचा पहिला पंतप्रधान कोण, तसं या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा सुरू करणारी बॅच कोणती, तर ती तुमच्या नावावरती कोणती जाणार। इथे खरं म्हटल्यानंतर मी मगाशी सुचवलं होतं की तुमच्या मनोगतामध्ये बाळू असेल किंवा पूनम असेल यांनी आपण कसे घडलो हे सांगायला पाहिजे होतं। आणि खरं म्हटल्यानंतर एका 10वीच्या बॅचला सुद्धा इथं जे 30 एप्रिलच्या आत घेण्याचा माझा जो मानस होता त्याला कारण की समोरच्या विद्यार्थ्यांनी तुमचा आदर्श त्या ठिकाणी घ्यावा। इथं जे बघितलं आता विकेल गाडी घेऊन आलेले आहे, बरेचसे माझे विद्यार्थी 4 व्हीलर घेऊन आलेले आहेत। त्यावेळेला विद्यार्थी असताना मला वाटतं सुद्धा नव्हतं हे 10वी पास होत आहे की नाही, पण इथे करिअर चांगल्या प्रकारे केलेलं दिसून येत आहे। इथे बाळूचा उल्लेख करतो, सुरुवातीला कांबळे सरांची 3 अपत्य आणि या 2 बहिणीपैकी हा कसा अभ्यासात माझ्या माहितीप्रमाणे ती त्या दोघींची स्पर्धा करू न शकणारा, पण आज एक चांगल्या प्रकारचा वकील म्हणून त्या ठिकाणी त्याला नाव मिळालं आहे। खरं म्हटल्यानंतर BSc करता करता म्हणजे त्यानं आपलं करिअर अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्याचा स्वतःला मला या ठिकाणी अभिमान आहे। त्याचबरोबर इथं बरेचसे काही विद्यार्थी आहेत, स्वप्नील विखे असतील, पूनम अतिशय चांगले खेळाडू सुद्धा म्हणून माझ्या या ठिकाणी स्मरणात आहे। संदेश नार्वेकर या ठिकाणी आहे, जे काही व्यावसायिक आहेत, काही या ठिकाणी नोकरी करतायत आणि तुम्ही ज्या क्षेत्राचे काम करतायत ते अतिशय चांगल्या प्रकारे करतायत। आणि मग हेतूच असा की या तुमचं बघून त्या विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, परंतु इथं आता तसे ते विद्यार्थी नाही
पण एक चांगली मूर्तमेढ तुम्ही रोवलेली आहे. या ठिकाणी शाळेबद्दल जे ऋण व्यक्त केलेलं आहे आणि शाळेला जी काही भेट दिली आहे यातून दुसऱ्या ज्या बॅच आहेत त्या सुद्धा स्फूर्ती घेतील. तुम्हाला ज्या ज्या व्यवसायात तुम्ही ज्या ज्या नोकरीमध्ये जे तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी आमचा आशीर्वाद तुम्हाला सदैव राहील. तुमच्या भावी आयुष्याला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं मनोगत त्या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संचालक सावंत सर, आमचे गुरुवर्य, शाळेचे माजी मुख्याध्यापक कांबळे सर, माझे दुसरे गुरुवर्य मेस्ती सर, माझे आत्ताचे आपल्या शाळेचे विद्यमान तरुण दडपदार मुख्याध्यापक आदरणीय शेवाळकर सर, माझे सहकारी माझे गुरुवर्य लोहा सर, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, सन 2011 बॅचची जे बॅच आणि या बॅचचे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, खरंच जवळजवळ 50 ते 56 बॅच झाल्या आणि या बॅच मधून 2011-12च्या बॅचने संकल्प केला, मानस केला की या नेरूर कल्याण नारूर पंचक्रोशीत शिक्षण मंडळ या संस्थेचे आपण माजी विद्यार्थी आहोत आणि या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी आपण एकत्र येऊन आपली 2011 मध्ये कसे आपण होतो आणि 2024 मध्ये आपण कसे डेव्हलप झालो हे दाखवण्याचं जे धाडस तुम्ही केला त्याबद्दल तुमचं खरंच मी कौतुक करतो. आज खरं म्हणजे 2011 मध्ये जेव्हा तुमची बॅच होती आणि 31/6/2011 आदरणीय माजी मुख्याध्यापक सावंत सर निवृत्त झाले आणि जूनची सुरू झाली त्यावेळी मी 10वी मध्ये भूगोल शिकवायला सुरुवात केलं. मला माहिती आहे पालकर आहे, भांडभूत आहेत आणि मी 10वी अ वर्गामध्ये त्यावेळी 10वी अ वर्ग आणि 10वी ब वर्ग होता, 21 विद्यार्थी होतात आणि जलसंसाधन नावाचा टॉपिक मी शिकवायला गेलेलो होतो आणि खरं म्हणजे जो टॉपिक मी शिकवायला गेलेलो होतो त्या टॉपिक मध्ये मी खरी बाळूच्या घरी तो टॉपिक कसा घ्यावा, कांबळे सर आदरणीय कसा टॉपिक घ्यावा याची मला तरी म्हणजे कसा टॉपिक घेशील तू याची थोडीशी माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी मी वर्गात गेलो. तिसरा तास होता आणि मी जे काही सगळं माझ्या डोक्यामध्ये मटेरियल घेऊन ठेवलेलं होतं ते माझं 20 मिनिटात संपलं. तर म्हणजे मला आठवतं भांडभूत पालकर त्यावेळी मला म्हणजे मला वाटत होतं की मी माझं मटेरियल संपवलं आणि ते मला समोर हसतायत आणि माझा लक्ष बेलकडे होता आणि कधी एकदा बेल होती कारण समोर बेल दिसायची पण नंतर मी आयडिया केली की आपण ह्याच टॉपिकवर ह्यांना क्वेश्चन विचारायचे, प्रश्न विचारायचे आणि मग ती आयडिया वापरून तो वर्ग खेळीमेळी ठेवला. अशी माझी सुरुवातीची पहिली बॅच. 1-1.5 महिन्यापूर्वी बाळूने मला देखील कॉन्टॅक्ट केलं आणि आपण माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा आयोजित करणार आहोत अशा प्रकारचं व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फोनवरून संपर्क केला. तर मी पण सांगितलं तुम्ही या जसं आता लोहासवाडी सांगितलं खरं म्हणजे मे मध्ये सगळी मुलं शाळेमध्ये नसतात पण तुम्ही जर 2 मेच्या अगोदर हा जर कार्यक्रम आयोजित केला असता तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी 5वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपण देखील भविष्यामध्ये कसं डेव्हलप झालो तर आपली जी शाळा आहे या शाळेला आपण कधीही विसरायचं नाही. आपण कितीही जरी मोठं झालो तरी आपण ज्या शाळेने आपल्याला मोठं केलं त्या शाळेला आपण विसरून चालणार नाही. ही शाळा असं वाटतं की पुन्हा पुन्हा नवीन मध्ये 10वी मध्ये यावं असं प्रत्येकाला वाटत होतं आणि तो आदर्श तुम्ही घालून दिला असता. निश्चितच पुढच्या वर्षी तुम्ही जो काही माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा आयोजित करणार आहोत तो मी तुम्हाला असं सांगतोय की निश्चित ज्यावेळी शाळा असेल म्हणजे 2 मे पर्यंत आपली शैक्षणिक सत्र असतं त्या शैक्षणिक सत्रामध्ये जर तुम्ही आयोजित केलात तर आमची समोर मुलं असतील आणि त्या मुलांनी तुमचा आदर्श घेतील आणि भविष्यात 10वी 12वी झाल्याच्या नंतर देखील अशा प्रकारचा कार्यान्वित करण्याचं धाडस ते देखील करतील. धन्यवाद. यानंतर आपल्याला गेली 5 वर्षामध्ये आपण बघतोय आपल्या या संस्थेचा निकाल 100% लागतोय. गेल्या वर्षी देखील 100% लागेल, यावर्षी किती लागेल सांगता येत नाही पण 12वी मध्ये जे प्रथम आलेले विद्यार्थी होते आणि 10वी मध्ये ते जे प्रथम विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा तुम्ही सन्मान क्षेत्र देऊन गौरव केला. खरंच तुम्ही खूप असं पहिली बॅच आहात की आतापर्यंत 50 बॅचने असं कमी प्रकारे धाडस केलं नाही. ते धाडस तुम्ही केलेलं आहात त्याच्यासाठी तुमचं फार असं गोड गोड कौतुक. त्यानंतर संदेश नार्वेकर किंवा कोणी आम्हाला कॉन्टॅक्ट केला मला लोहार सरांना की तुम्हाला आत्ता शाळेची गरज काय आहे. उपाध्यक्षाने आम्हाला फोन केला की शाळेची आत्ता गरज काय, एक बॅच आहे
ते बॅच आपल्याला काहीतरी वस्तू देणार आहेत. आणि मग मी लगेचच जे आपल्याला काय हवंय तर त्याच वेळी आता स्नेह संमेलन कार्यक्रम होता आणि या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी जे पडदे असतात हे पडदे आम्ही जवळच्या शाळेतून आणत असतो आणि मग लगेच कळलं की बाबा पडदे हवे आणि समोर दिसते आणि ती देखील आम्ही जी सांगितलेली वस्तू आहे ती तुम्ही वस्तू आम्हाला दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार, कारण ही सातत्यानं आम्हाला हवी असते. धन्यवाद सर. खूप बरं वाटलं की संख्या जरी कमी असली तरी या शाळेचा 55 वर्ष होऊन गेलं आणि त्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना एक स्नेहमेळावा आयोजित करावा यासाठी तुम्ही सर्वातीला सुरुवात अशा प्रकारचा कार्यक्रम केले. भविष्यात वन म्हणजे एक अशा प्रकारचे माझे विद्यार्थी एकत्र राहतील. आता मला बरेच विद्यार्थ्यांचे म्हणजे माझे विद्यार्थी कॉन्टॅक्ट येतात की बाबा नाही सर मला 1996 द्यायचे, 98 दे, 99 दे. जेव्हा सांगितलं की मी आणि शेवटून तात्काळ त्याला PDF करतो ते देखील ह्या मे महिन्यामध्ये देखील अजूनही काही बॅच येण्याचे धाडस करते. त्या दिवशी मी आमच्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये सांगितलं की 2012 मध्ये मेच्या 12 तारखेला 2011-12ची बॅच एक स्नेह सभेला आयोजित करा. त्या दिवशी मी पण त्याला सांगितलं तुम्ही देखील त्या दिवशी उपस्थित व्हा आणि भविष्यात येणाऱ्या ज्या काही आमच्या भौतिक सुविधा असतील या भौतिक सुविधाकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यानंतर आता आपल्या शाळेची माजी विद्यार्थी संघटना एक संघटित झाली कार्य करते. म्हणजे आपलं सगळं डेव्हलपिंग दिसतंय ते डॉक्टर असतील, आपल्या संस्थेचे सगळे मेंबर की संस्था असेल, मुख्याध्यापक असतील, ग्रामस्थ असतील, पालक असतील आणि आताचे जे विद्यार्थी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे डेव्हलपिंग करण्याचं काम हे केलेलं आहे. तुम्ही देखील त्याच्यामध्ये निश्चितच भर घालणार आहात हे निश्चित मी ग्वाही देतो. धन्यवाद. मला इथे बोलावलं, माझा मान सन्मान, माझा सत्कार केला, मला सन्मान केला आणि मला बोलण्याची 2 शब्द बोलण्याची मला संधी दिला याबद्दल मी सर्वात प्रथम धन्यवाद देतो. भविष्यात तुमच्या जे काही प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये असतील, नोकरीमध्ये असतील, शिक्षणामध्ये असतील तर तुम्ही निश्चितच खूप गुणवंत आहात. भविष्यात खूप मोठे व्हाल एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जाताना एवढे सांगतो जसं तुम्ही एक 2011-12ची बॅच या शाळेकडे वळलात, किती जरी तुम्ही मोठे झालात तर या शाळेला विसरू नका, तर या शाळेचीच या शाळेचीच ओळख तुम्हाला जगात उपयोगी पडेल. धन्यवाद. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शक्ती रूपेण संस्थिता. नमस्ते नमस्ते नमो नमः. ग्रामदैवत श्री जटाशंकर, विघ्नहर्ता श्री गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, स्थानदेवता आणि इष्टदेवता या सर्वांना मी वंदन करतो आहे. आज खरं म्हणजे मदर्स डे आहे आणि तसंच आद्य शंकराचार्य यांची जयंती पण आहे. हे त्यांचा सहज बघितलं कॅलेंडरमध्ये आणि परिचारिका पण दिवस आहे. अशा शोभादिनी 2011-12ची बॅच आपली 10वीतून गेलेली त्यांना पुन्हा इथं एक चांगल्या प्रकारे स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित केला. खरं म्हणजे मी सुद्धा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आपण सर्वांनी गुरु म्हणून, खरं म्हणजे पहिला गुरु आपले आई वडील असतात आणि तुमच्यावर जे काय आम्ही संस्कार केले खरोखरच मला खूप भरभरून आलेला आहे. कारण अशा प्रकारच्या शिष्याकडून गुरुचा सत्कार करणं ही पहिलीच वेळ आहे. सत्कार करून केल्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो आहे आणि शुभ आणि मंगळाचा आशीर्वाद पण देतो आहे. निश्चितच ज्याने गुरुचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे त्याला या जगात काहीच कमी नाही. आम्ही तुम्हाला 10वीतून जात असताना तुला हे सांगितलेलं होतं. आज बघितलं तर इकडे माझ्या पाठीमागे या लोक उभे आहेत, समोर बघितलं खरं म्हणजे स्नेहमेळा म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहात, काय करतात, कसे आहात आणि विशेष म्हणजे तुम्ही ते गुणवंत सत्कार केला. 10वी-12वीमध्ये जी पहिली मुलं आली त्यात सत्कार केला, ही विशेष बाब आहे. तसंच तुमच्यातून जे निघून गेले, आपल्याला सोडून गेले, साईन दुरी असेल, कोण जाधव मंडळी आणि किशोर निकम असेल, यांचं तुम्ही स्मरण केलं हे विशेष आहे. मला आठवत आहे मुलांनो, सायली वसंत धुरी इंटरमिजिएट परीक्षा पास झाली होती आणि तिचं प्रमाणपत्र आलं होतं, नाव चुकलं होतं. त्यामुळे आम्ही खूप वेळा पुण्याला गेलो, आमच्या ते जोरगड सगळ्या प्रयत्न करायचा, नाव तिला बदललं. तिला ती गरज होती पुढे शिक्षणात, तिला सायलीला ती वारंवार ती यायची, शाळेमध्ये यायची आमच्या. आम्ही खूप प्रयत्न केले
ते बदलून द्या म्हणून. आमची काही चूक नव्हती, तिचं नाव मी बरोबर नाव दिलेलं होतं, स्पेलिंग मराठीमध्ये इंग्रजीमध्ये चूक दिलं होतं, पण त्या बोर्डाने पुणे बोर्डाने नाव चुकीचं दिलं आणि शेवट बिचारीला ते प्रमाणपत्र मिळालंच नाही आणि ती या जगात निघून गेली. त्यांचं या ठिकाणी पुन्हा स्मरण करतोय. त्या दोघींनी तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली होती. तो खेळाडू कोण जाधव वगैरे कोण म्हणतात, तो चांगला खेळाडू. तसंच या ठिकाणी तुम्ही सुद्धा हा जो पहिला जो स्नेहमेळावा आयोजित केला आहे, खरं म्हणजे ही तुम्ही सुरुवात केलेली आहे. माझी विद्यार्थी जवळ हजारो आहेत, 3-3.5 वर संख्या आहे माझी विद्यार्थ्यांची. मी पण या शाळेत माझी विद्यार्थी आहे. परंतु स्वतंत्र बॅचचा स्नेहमेळावा आयोजित करणं, गुरुजनांचा सत्कार करणं आणि आपल्या हुशार भरपूर मुलांना प्रोत्साहन देणं आणि शाळेला भेट देणं, अर्थात आपले जे गुरुजन आहेत त्या गुरूंच्या ऋणातून आपल्याला मुक्त कधीच होता येत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही तो प्रयत्न केला. हा स्तुत्य प्रयत्न आहे. तुमचा उपक्रम फार चांगला आहे. माझी तुम्हाला पुन्हा शुभेच्छा आहेतच. आता बराच वेळ झालेला आहे, कारण आपली जी भारतीय संस्कृती आहे, गुरु शिष्य परंपरा चाललेली आहे आणि हीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. तुम्ही बाळांनो किती मोठे झाला, खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. कारण दत्तात्रेयाने 24 गुरु केले आपल्याला माहिती आहे. दत्तात्रेय प्रभू नेहमी खूप चालायचे, भ्रमण करायचे. फिरता फिरता काय करायचे, जाताना वाटेवरती पावलं उठायची, ती पुसून टाकायची. का पुसून टाकायची पावलं? तर माझ्या शिष्याने माझ्या पाठीवर येत असताना थांबायचं नाही, त्यांनी पुढे जायचं. मी नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना, गुरु केवळ मंगल, शिष्य परम मंगल. शिष्याने खूप मोठं व्हायचं. मोठं झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहायचं. ही जी पद्धत मी आज सुरू केलेली आहे, आजपासून या वर्षापासून खरोखरच चांगली आहे. मग सर्वांना दीर्घायुष्य लाभावं. या शाळेत अशा प्रकारे स्नेह मेळावे व्हावेत आणि प्रत्येक बॅचचे. आम्ही पण प्रयत्न केला. 84ची आमची बॅच झाली, जवळजवळ 40च्या वर विद्यार्थी आम्ही होतो. परंतु काही कोणाचा कसा वेळ नाही जमला, कोणी आले नाही एकत्र. पण तुम्ही ते धाडस केलं. एक महिन्यापूर्वी चांदणीला गेलो होतो, तिथे मला जीवन तेजन भेटला. तो म्हणाला, सर मला ओळखलं का? मी जरा ओळख आलं नाही, म्हटलं एक नाव ठेवलं अमुक कार्य. नाही कोणी सर, माझं जीवन तेजन. तर 12 मेला सर साहेब स्नेह मेळावा. ठीक आहे, मी येतो, प्रयत्न करतो. आज खूपच घरात काम आहे, 5-5 लोकांचं आहे, पण ते महत्वाचं नाही आहे. कारण हा स्नेह मेळावा मला महत्वाचं वाटतं. तरी पण मी 11 वाजता आलो, 10 वाजता यायचं होतं, पण मला उशीर होते. काय, कारण प्रत्येक कार्यक्रमात मी नेहमी उशीर असतो. आज मी उशीर लवकर आलो. माझ्या मते पण स्नेह मेळावा जरा वेळ लागला, होऊ दे वेळ, पण सुरुवात चांगली आहे तुमची. त्यानंतर मला अनिकेत बरोबर आमच्या थेट घरी आला. शोधत माझं घर, घरात त्याने काय पण ओळखलं नाही, पण त्याचं वर्णन केलं. असा एक झाडाचा पॉल्ग होता, त्याने निबंध आणि 12 पर्यंत बोलवलं आहे. मग मी ठरवलं, निश्चित ठरवलं, 12 पुन्हा पडून जायचं काही असं किती काम असते, उशिरा काय असं ना, इथं मला यायला मिळालं आणि मी सत्कार केला. पुन्हा एक तुम्हाला मी धन्यवाद देतो आहे, तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. असे स्नेह मेळावे होते, कारण आपण उशीर आलाय भरपूर, जेव्हा सगळ्यांना खूप राहिलेली असते. धन्यवाद सत्कार केल्याबद्दल. सन 2011-12चे इयत्ता 10वीची विद्यार्थी यांचा जो स्नेह मेळावा, त्या स्नेह मेळाव्यासाठी आपण सर्वजण जमलेला आहात त्याबद्दल आणि आम्हाला सर्वांना इथं बोलवून आमचा मान सन्मान सत्कार केलेला आहात याबद्दल प्रथमतः तुमच्या बॅचचं मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करतो. खरं शाळा ही विद्यार्थ्यांना नेहमी आईसारखी वागवते, आईच्या स्थानी. कारण जन्म देणारी आई ही पहिली असते आणि तुम्हाला घडवणारी आई दुसरी असते. म्हणून आईचं महत्त्व सांगणाऱ्या कवितेतल्या 2 ओळी तुम्हाला सांगतो. आई खरंच काय असते? आई लेकराची माय असते, आई वासराची गाय असते, आई लंगड्याचा पाय असते, आई दुधावरची साय असते. आई खरंच काय असते? आई असते जन्माची शिदोरी, ती सरती नाही उरती नाही. म्हणजे शाळा ही तुम्हाला दिलेली आम्ही शिदोरी आहे मुलांना. जसं पूर्वीच्या काळामध्ये अनेक जण प्रवासाला निघायचे आणि वाटेत जाताना शिदोरी द्यायची की तुला जिथे जिथे तुला प्रवास थांबेल त्या ठिकाणी ते त्या शिदोरीमधलं काढ, खा आणि पुढचा प्रवास कर. तसं शाळेने तुम्हाला शिदोरी संस्कारांची, विचारांची आणि सतत तुम्हाला तुमच्यावर घडण्यासाठी पाठबळ देण्याची शिदोरी तुम्हाला दिलेली आहे. ती शिदोरी आयुष्यभर वापरा. ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता कार्यरत आहात त्या त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करा, तुमचं करा, शाळेचं करा, तुमच्या आईवडिलांचं करा आणि सतत
नेहमी पाठीमागे वळून बघा, शाळेला विसरू नका, शाळेशी सतत नातं ठेवा, म्हणजे तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही इथं मला बोलण्याची संधी दिली, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या बॅचचं अभिनंदन, स्वागत करतो सर्वांचं आणि इथं थांबतो. जय हिंद, जय घबरा रे. व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात अशा सर्व माझ्या माजी विद्यार्थ्यांना 11-12च्या सुद्धा शुभ आशीर्वाद. यापूर्वी मी तुम्हाला एक अभिमानाने सांगतोय की तुम्ही हा एक मोठा पाया घातला. कारण माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी आले, सर आम्हाला स्नेह मेळावा घ्यायचा आमच्याकडचा, पण अजून कोणी सुरुवात केली नाही. खूप जण आले. परवा एखाद्या शाळेत असाच एक स्नेह मेळावा होता एका बॅचचा. म्हटलं आमच्या शाळेत अजून काय कोणी अशा प्रकारचा मेळावा नाही. सांगतात सगळेजण. माझ्याकडे 5-6 लोकांनी ह्या म्हटलं तुम्हाला कोण नको म्हणतो, आम्हाला गरजच आहे ना. पण तुम्ही फाउंडर आहात, तुम्ही पाहा घातलात, आणि म्हणून मी स्वतः माझ्या संस्थेच्या मार्फत, शाळेच्या मार्फत तुम्हाला धन्यवाद देतो. एक गोष्ट अशी आहे की याच्यातून आपल्याला काय मिळतं. आम्ही शिक्षक असतो, आमचं कामच करत असतो, आम्ही पोटासाठी काम करतो. गाडी धावत्या कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी पहिल्याची ट्रेन धावत असते. कसं आहे, आम्ही काम करणं पोटासाठी. पण जाता आता काल मला असं एक उदाहरण मिळालं. माझ्याकडे काही पाहुणे आले होते काल, आणि माझी भाषेची होती मुंबईवरून. तर ती म्हणजे मुंबईपेक्षा खेडेगावाचं शिक्षण चांगलं मिळतं. कारण तिथं मुलगा सेमीला घातलं आहे. माझी नात आहे ती इंग्लिश मिडियमला, त्याच्यानं आम्ही विचारतो कारण काय खेडेगावात जे शिक्षक काम करतात तसं सिटी एरियात काम करत नाही, फक्त ते क्लासवर असतं. आमच्याकडे बघा, तुम्ही आता होता 11-12ला, कुठे ट्युशन होत्या का, कुठे काय होतं का? जे शाळा करेल, जे शिक्षक करतील त्याच्यावर डिपेंड तुम्ही होता. है ना? असू दे, तुम्ही एक चांगलं काम केलं, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता तुमच्यावर एक जबाबदारी आहे की आता आमच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एक संघटना स्थापन करून हे तिथं बंधन आणलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन होय ना. आता इथे तुम्ही, मी बघा कधी कधी निरोप समारंभाला म्हणायचे की शाळा ही आपली आई आहे. आपल्याकडे 2-3 ऋण आहेत, मातृपितृ ऋण, गुरु ऋण, समाज ऋण. तर शाळा म्हणजे सगळं आई. दुसऱ्याची आई चांगली दिसते, माझी आई काळी आहे म्हणून त्याला आपण तिरस्कार करतो का? आपल्या शाळेसाठी, आपल्या आईसाठी काय जे आपल्याला काय करायचं असेल ते तुम्ही करा, आमचं त्याच्यात नाही. त्याचबरोबर आणि एक जबाबदारी आहे, तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करता. काही लोक चांगल्या जॉबला असतील, काही लोक व्यापार धंद्यात असतील, काही लोक हमाली करत असतील, काही करू देत. प्रत्येकजण आपापल्या पोटासाठी धंदा करत असतो, केलाच पाहिजे है ना. काही लोक काय म्हणतात, काय शिकायला तुम्ही काय तुम्ही करा, काही नोकरी नाही काय नाही, नोकरी नाही. मी काय म्हणतोय, तुम्ही फक्त 2-3 म्हशी घ्या, एवढा तो बिझनेस चांगला आहे. पण तो करतोय कोण? पहिल्या दिवसाकडे 5-6 लिटरचं दूध घातलं का तर मुंबईत जाऊन 12,000ची 15,000ची नोकरी करण्याची गरज आहे का? पण 2-3 म्हशी पाळल्या, श्रम केले बरं. आणि एक जबाबदारी, तुमच्या बॅचमध्ये काही विद्यार्थी चांगल्या वर याच्यावर असतील बरं, पण आपला एखादा विद्यार्थी काही परिस्थितीमुळे डाऊन असेल, खाली असेल, त्याची आर्थिक चांगली नसेल, पहिल्या धंदा काढेल, तर त्याला तुम्ही टप करा है ना. तो जो विद्यार्थी आहे खाली आपला, तर माझ्याबरोबर नाही जरी आता माझ्या पंक्तीला ते येऊन बसेल, असं तुम्ही त्याला सहकार्य करा. कदाचित त्याला नोकरी धंदा लावा, त्याला धंदा काढून द्या, काय तर त्याला आर्थिक मदत करा. आणि त्याच्यातून जर तुम्ही इतक्या लोकांनी काम केला तर त्याची परिस्थिती बदलेल है ना. आता आपण अशा प्रकारचा हा कार्यक्रम करून समाजाला, समाज म्हणून, कारण तुम्हाला शिकवतो कोण? शिक्षक नाही शिकवतो, समाज शिकवतो. आम्ही नोकर असतो शिक्षक, तर समाज म्हणून आणि गुरु त्याच्यातून मुक्त झालं. आता याच्यातून आणि काय काय मिळतं ते एक आनंद मिळतो. मी परत जिथे विद्यार्थी त्याला सांगतो की गेट टुगेदरच्या कार्यक्रमामुळे काय घडतं, तर आम्ही लहानपणी शाळेत 5वी-6वीपासून आल्यानंतर काय काय केलं, काय मजा केली, कुठे चोरी केली, कोणत्या काकड्या चोरल्या है ना.
काय काय आम्ही करत असतो उचापती आणि त्या आठवण येतात आणि त्याच्यातून आपल्याला एक प्रकारचा काय मिळतो, आनंद मिळतो, उत्साह मिळतो आणि आपण काय करत आणि पुढे कुठे गेलं पाहिजे है ना. आता या ठिकाणी करिअरचं सुद्धा आपण काही असं ट्रेनिंग तुम्ही कारण बरेचसे विद्यार्थी काही चांगल्या पोस्ट कामाला असतात, एखादा अभियंता असेल, एखादा ॲडव्होकेट असेल है ना बाळासारखा, तर त्याने आपापल्या व्यवसायात काय संधी आहेत त्यासाठी एखादं व्याख्यान आमच्या मुलांसमोर ठेवावं. पण सगळेजण यायला पण कधी शाळेकडे गाव यायला रजे वगैरे ते शाळेकडे यायचं सरळ सांगायचं सर आता तुम्ही बोलणार आहे, आपली सगळी मुलं एकत्र बसतील, त्यांना तुम्ही तुमच्या क्षेत्रातलं सांगायचं. बघा अशा तऱ्हेनं मी तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा देतो आहे, धन्यवाद देतो आहे. आणि अशाच प्रकारे शाळेशी कायमचं संवाद साधा आणि शाळेला आपल्याबरोबर जे काय सहकार्य करता येईल ते सहकार्य करून शाळा जास्तीत जास्त डेव्हलप करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, तुम्ही आमचा सत्कार केला है ना. सत्कार विद्यार्थ्यांनी करणं हा भाग वेगळा है ना, कारण विद्यार्थी हा विद्यार्थी असतो, शिक्षक हा शिक्षकच राहतो. पण त्याबद्दल तुमचे मी ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय संत दळवी साहेब, माजी मुख्याध्यापक सावंत सर, माजी मुख्याध्यापक कांबळे सर, मेस्त्री सर, लोहार सर, नाईक सर आणि तुम्ही सर्व माजी विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम तुम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांचं शाळेतर्फे स्वागत करतो. माझ्यासमोर जे काही बरेचसे माजी विद्यार्थी आहे म्हणजे 2011-12 चे बॅचचे, यामध्ये बरेचसे विद्यार्थी मोठमोठ्या पदावरती आहे. उदाहरण द्यायचं गेलं तर आपला बाळू आहे, ऋषी आहे, जे काही मोठमोठ्या पदावर आहे त्याचा मला अभिमान आहे. जे काय आम्ही शिकवलेलं आहे ते काहीतरी सार्थक झालेलं आहे असं मला वाटतं. 2011-12 मध्ये जी काय आपली शाळा होती आणि आता जी काय आपली शाळा आहे ती जे काही भौतिक बदल झालेला आहे ते सर्व भौतिक बदल भगीरथ प्रतिष्ठान झारा, डॉक्टर देवधर सर, माजी विद्यार्थी संघटना आणि संस्था यांच्यामुळं बदल घडून झालेला आपल्याला दिसून येतो. आपल्या शाळेचा निकाल मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सतत 4 वर्षे 10वी आणि 12वीचा 100% लागत आहे. यंदा 2 विद्यार्थी आपले विभाग स्तरावरती गेलेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत गेलेले आहेत. आता नुकतं म्हणजे गेल्या आठवड्यात मला फोन आला, सर तुमची शाळा म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मला 3 नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे आणि तुमचा जे काही शाळेचा अकाउंट नंबर आहे ते अकाउंट नंबर द्या असं मला BRC मधून फोन आला होता. आणि त्यानंतर मी दिला आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या शाळेच्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये जमा झालेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही 2011-12 मध्ये आपली शाळेची पटसंख्या बघितली तर 350-400च्या जवळपास होते आणि आता आपली जवळपास 150 ते 200 आहे. त्यावेळेस आपण शिक्षक संख्या बघितली तर 14 होती आणि आता जवळपास 2 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक आहे आणि 4 शिक्षक संस्थेने नेमलेले आहेत आणि या 4 शिक्षकाचं जे काही मानधन वगैरे आहे ते संस्था देते आणि हे जे काही मानधन वगैरे आहे ते आम्ही थोडं तुटपंच मानधन आहे. जर तुम्ही माजी विद्यार्थ्यांनी थोडंफार आर्थिक मदत केला तर आम्ही चांगल्या प्रकारे त्या शिक्षकांना मानधन देता येईल. तसंच आता जी काही तुम्ही शाळेची गरज ओळखून जी काय आम्हाला शाळेला पडदे भेट म्हणून दिला, खरंच पडद्यांची गरज होती. कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर आम्हाला पडदे कुठून आणायचं याचा विचार करावा लागत असे आणि आम्ही मराठी शाळेतून वगैरे पडदे आणायचा आणि कार्यक्रम वगैरे. परंतु शाळेची गरज ओळखून तुम्ही पडदे दिला त्याबद्दल मी शाळेच्या वतीने तुमचं आभारी आहे. मला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द 2011-12च्या 10वी बॅचचं स्नेहसंमेलन गेट टुगेदर म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर
आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष वसंत गोळकी, या शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि संस्थेचे संचालक पवन सर, त्याचबरोबर या शाळेचे माजी मुख्याध्यापक कांबळे सर, या शाळेचे शिक्षक केसरी सर, त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक सध्या कार्यरत असलेले शेवाळकर सर, या शाळेचे शिक्षक लोहार सर आणि या शाळेचे शिक्षक आणि संस्थेचे सचिव आमचे सहकारी सगळे नाईक सर, आपण उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, खरोखरच हा आनंदाचा क्षण म्हणायला हरकत नाही. कारण हे 11-12 सालच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो की या संस्थेचा जवळजवळ 15 वर्ष संस्थेमध्ये काम करत असताना 5 वर्ष आता मी अध्यक्ष असून मी या शाळेचा विद्यार्थी माजी विद्यार्थी आहे आणि माझ्या बॅचला जवळजवळ 2 वर्ष मी एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहे. अध्यक्ष असून मला ते जमणार आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही खरोखरच चांगलं असं काम केलं आहे. मगाशी कोणतरी म्हणतंय की पूनम आणि स्वप्नील भिकेने या आपल्या एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं स्वप्नीलचं आज लग्नाचा वाढदिवसही आहे, त्यालाही कारण मला आता समजलं की स्वप्नीलच्या लग्नाचा वाढदिवस होता. दुकानवाडीमध्ये मी असताना मला समजलं, म्हटलं ठीक आहे. आणि आता इथे त्याचंच नाव पुढे आलं की एकत्र करण्याचं काम पूनम आणि स्वप्नीलने केलंय. मला जवळजवळ 15 ते 20 दिवसापूर्वी मला अनिकेत परबने फोन केलाय की आमच्या बॅचचा गेट टुगेदर ठेवायचा आहे, आम्हाला शाळेची जागा पाहिजे. मी त्याला सांगितलंय शाळेची जागा माझ्याकडे का मागतो, शाळा तुमची आहे, मी ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, जसं तू काम करतो त्याच पद्धतीने त्या शाळेकडे मी माझं काम करतो. या ठिकाणी मी अध्यक्ष आहे, पण अध्यक्ष म्हणण्यापेक्षा मी ज्या शाळेने मला घडवलंय त्या शाळेचे ऋण भेटण्यासाठी मी या शाळेमध्ये इथे काम करतो, संस्थेमध्ये राहून. आणि आता एकंदरीत शाळेचा विचार केला तर आपण ज्यावेळी शाळेमध्ये यायचो त्यावेळी शाळेची परिस्थिती काय होती हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि आता या शाळेची परिस्थिती ज्या शाळेची परिस्थिती बदलली ही जवळजवळ सरांनी पण सांगितलंय की भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर देवधर सर, या शाळेचे माजी विद्यार्थी, संस्था आणि सर्व शिक्षक आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे सगळं झालेलं आहे. पूर्वी मातीच्या भिंती होत्या, खाली जमीन होती, शेण सारवायचं हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलो आहोत आणि आता ते बदल झाले हे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून. आम्ही या शाळेमध्ये जे आता तुम्ही मला वाटतं नाईक सरांना अगदी 50 बॅच तुमची आहे आणि खरोखरच या तुमच्या बॅच तुम्ही धन्यवाद देतो. कारण एवढा मोठा कार्यक्रम असा करणं मला जमलं नाही. मला वाटतं 92-93च्या बॅचने गेल्या वर्षी हा कार्यक्रम केला होता, पण शाळेमध्ये न करता मला वाटतं नंदकिशोर परब आणि त्यांची ती बॅच होती, माझा भाऊ होता त्या बॅचमध्ये, पण त्याने सुधीर गुंजाच्या त्यावरती त्यांनी गेट टुगेदर असं ठेवलेला होता एक बॅचचा. तर मी त्याला बोललो तोच कार्यक्रम तुम्ही जर काही शाळेत ठेवला असता तर अजून गेटअप आला असता. आणि तो गेल्या वर्षी केलेल्या कार्यक्रमाची उजळण यावर्षी मला दिसून आली. त्यामुळे संस्थेच्या वतीने तुमच्या बॅचसाठी सर्वांसाठी मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. असंच तुम्ही काम करत राहा. आपण शिकून किती मोठे झालो तरी आपण ज्या शाळेमध्ये घडलो त्या शाळेला कधी विसरायचं नाही. आणि असं करत असताना आपण त्या शाळेमध्ये आपले जेवढे काय श्रम त्या शाळेमध्ये देण्याचे आपण सर्वांनी, मी तुमच्या बॅच या शाळेचा माजी विद्यार्थी आहे म्हणून आपण सर्वांनी करूया. आणि सगळ्याचा विषय होता की आम्ही या जवळजवळ पहिल्यापासून जेवढ्या बॅच झाल्या तेवढ्या बॅचमध्ये आम्ही माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली, रजिस्ट्रेशन केलंय. आणि आता त्या माजी विद्यार्थी संघटनेमध्ये आम्ही सध्या मी म्हणजे मेंबर होण्याचं चालू आहे. तर माजी विद्यार्थी संघटनेमध्ये ज्यांना कोणाला मेंबर व्हायचं असेल तर आम्ही एक सरांचा नंबर घ्या. आमच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विवा सावंतपूरचे आहे, सॉरी राजा कोणकर म्हणजे आहे, त्यांनी त्यांचा तुम्हाला नंबर दिला जाईल. ज्यांना
त्या संघटनेमध्ये मी तर म्हणेन की आपण सर्वांनी मिळून काम करायचं आहे. त्यामुळे त्या संघटनेमध्ये आपण सर्वांनी जॉईन व्हा. तुम्हाला रितसर पावती दिली जाईल. ज्यावेळी जनरल सभा असेल त्यावेळी तुम्हाला निमंत्रण केलं जाईल. एखाद्या त्या संस्थेची सत्राची कमिटी आहे, एखाद्याला वाटलं नाही मला कमिटीमध्ये काम करायचं आहे, मी शाळेसाठी काम करणार, तर त्यांनी त्या कमिटीमध्ये यायला काय हरकत नाही, तेही तसं केलं जाईल. पण आपण शाळेसाठी आता शाळेतली जी काय गरज होती ती सरांना विचारून तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्हाला जमलं त्या पद्धतीने तुम्ही बोला. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो. आणि आता बराच वेळ झालाय, बाकी सर्व तुमच्या म्हणजे आपल्या गुरुवर्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. मी या शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे हे माझे सर्वच गुरुवर्य आहेत. सगळे काही जण आपला क्लासमेटच आहे. आता फक्त त्यावेळी आम्हाला शिवाकर सर नव्हते, पण आता ते माझे सहकारी आहेत. त्यामुळे सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्व या बॅचला धन्यवाद देतो आणि माझं थोडक्यात 2 शब्द बोलण्याची संधी दिली. सर्व जय महाराष्ट्र. धन्यवाद. 12 तारीखलाच बरोबर आपला हा कार्यक्रम आला आणि पुन्हा या ठिकाणी जमलो. तीच शाळा, तोच वर्ग, तेच शिक्षक आणि तोच परिसर. इथे येऊन जो आनंद झाला तो शब्दात सांगणे अवघडच आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप व्यस्त झालो, हिंडलो फिरलो बागडलो. या शाळेत खूप मजा मस्ती केली, सरांचे मार पण भरपूर खाल्ले. पण त्यावेळी वाटत होतं ही शाळा लवकर संपावी, लवकर सगळं शिक्षण व्हावं आणि लवकर इथनं निघून जावं. पण त्यानंतर आता वाटतंय परत ही शाळा अजून संपताच कामा नये होती. त्यामुळे परत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित केला. भरपूर प्रयत्न केले सर. एक कालावधी कमी होता आणि त्यात आम्हाला हे सगळं करणं खूप अवघड झालं. सरांचे पण फोन येत होते, तुमची कार्यक्रम पत्रिका सांगा, काय काय सगळी रूपरेषा सांगा. पण आमचं काहीच ठरलं नव्हतं, सगळं अचानकच ठरलं. आणि त्यात आम्हाला जर काही चूकभूल झाली असेल तर आमच्या बॅचतर्फे मी माफी मागतो. तुमची कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो. शालेय जीवनाचे सुख काही औरच, इथली मजा मस्ती पुन्हा मिळणे मुश्किल, परंतु आयुष्यभर लक्षात राहील अशी पुंजी होती ती. इथे अभ्यासासोबत संस्काराची शिदोरी पण आपल्याला भेटली. CS सावंत सर, कांबळे सर असतील, मिस्त्री सर असतील, विवाह सर असतील, त्याचप्रमाणे इतर शिक्षक असतील, सर्वांचे खूप मार्गदर्शन मोलाचे भेटले. त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत गेलो. प्रत्येकजण कुठं ना कुठेतरी स्वतःचा व्यवसाय आहे, कुठं नोकरीला आहे, ती या शाळेमुळे जावतं. या शाळेला कधीही आम्ही विसरू शकत नाही. असे ते अविस्मरणीय दिवस पुन्हा काही क्षण जगण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्यासाठी आपण सर्वांनी आमच्या आनंदात सहभागी झाला, त्याबद्दल सर्वांचे आभार. एक तुम्ही पाठवलं स्वप्नील पण नाही का? स्वप्न्या बरोबर घेतलं. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्याचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे नाजुरे बाग आता सुनी सुनी सारी. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे.
मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे आवेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे ना